सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज 23 जुलै 2021. एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि मोठ्या आशा निराशा, चर्चा, शंका कुशंका या सगळ्यांवर मात करून शेवटी 32व्या ऑलिम्पिक खेळांचे टोकियोमध्ये उद्घाटन होणार आहे. खेळ हा मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. माणसाला शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी खेळाचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि या खेळाचे जगातील सर्वात मोठे आयोजन म्हणजे ऑलिम्पिक. दर 4 वर्षांनी होणारा हा खेळांचा महोत्सव 2020 मध्येच होणार होता, परंतु जागतिक कोरोना महामारीमुळे 1 वर्ष उशिराने तो आज सुरू होणार आहे. तर या अनुषंगाने आपण या ऑलिम्पिकचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. मागे ग्रीसमधील नगर राज्यांची माहिती घेताना ऑलिम्पिया या शहराची माहिती आपण बघितली होती. तर ऑलिम्पिकचा इतिहास सुद्धा या ऑलिम्पिया शहरातूनच सुरू होतो. इसवी पूर्व 776 मध्ये ग्रीसमधील ऑलिम्पिया या शहरात ऑलिम्पिकचे आयोजन केले जात असे. बहुधा धार्मिक आयोजन म्हणूनच हे ओळखले जात असे. सुरुवातीला गायन, नृत्य आणि काव्यवाचन यासारख्या स्पर्धांचा यामध्ये समावेश होत असे. परंतु पुढे आपापसात सतत लढाया करणाऱ्या ग्रीक नगर राज्यांनी या ऑलिम्पिकचा युद्धाभ्यास आणि युद्ध प्रशिक्षण या दृष्टीने उपयोग करण्यास सुरुवात केली. यातूनच या स्पर्धांचे स्वरूप बदलले आणि यात मैदानी खेळांचा समावेश झाला, जसे की घोडेस्वारी, रथस्वारी, दौड, मुष्टियुद्ध आणि कुस्ती यासारख्या खेळांचा समावेश होत असे. खेळातील विजेत्याला ऑलिव्हच्या पानाचा मुकुट आणि
ग्रीसमधील देवतांची देवता समजल्या जाणाऱ्या ज्यूसची मूर्ती दिली जात असे. किंबहुना हा समारंभच ज्यूसच्या प्रति आस्था दाखवण्यासाठी केला जात असे. परंतु या समारंभाचे स्वरूप अतिशय वेगळ्या प्रकारचे होते. जसे की वर म्हटल्याप्रमाणे युद्धाभ्यास आणि युद्ध प्रशिक्षण यासाठीच याचा बहुधा उपयोग केला जात असे. त्यामुळे यातील स्पर्धेचे निकाल देखील तसेच राहत असत. जसे की आज मुष्टियुद्धात वापरलेल्या हँडक्लोज ऐवजी चामड्याचे बनविलेले आणि नोकिले असे हातमोजे त्यावेळी वापरले जात असत. शिवाय कुस्तीमध्ये अनेकदा निकाल हा एका स्पर्धकाच्या मृत्यूवरूनच लागत असे. असे असले तरी ही स्पर्धा इसवी सनाच्या 394 पर्यंत निर्धोकपणे सुरू होती. परंतु इसवी सन 394 मध्ये रोमन सम्राट थिओडेटिस पहिला याने मूर्तिपूजेला पोषक अशी ही स्पर्धा आहे अशी सबब देऊन या स्पर्धा बंद केल्या आणि या स्पर्धा कायमच्याच बंद झाल्या. पुढे इसवी सनाच्या 16व्या शतकात शेक्सपियरने आपल्या लेखनामधून ऑलिम्पियन या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. परंतु त्यानंतरही जवळजवळ 300 वर्षे हा खेळ सुरू होऊ शकला नाही. 1880च्या दशकामध्ये फ्रान्समधील पियरी दी कुबर्टीन याने आपल्या काही साथीदारांच्या समवेत या स्पर्धा पुन्हा सुरू व्हाव्या यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यानच्या काळात इंग्लंडमध्ये सुद्धा असेच प्रयत्न होत होते. यातूनच पुढे 23 जून 1894 रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कौन्सिलची स्थापना करण्यात आली. ही संस्था आजही टिकून आहे आणि हीच संस्था ऑलिम्पिकच्या बाबत सर्व काही नियम, स्पर्धांचे आयोजन या संबंधीचे निर्णय घेते. म्हणजे इव्हन पुढील स्पर्धा आता कुठे होणार आहे याबाबतही निर्णय हा याच संस्थेकडून घेतला जातो. या कमिटीमध्ये 100 सदस्य असतात जे विविध राष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीतून निवडले जातात. याच कमिटीच्या माध्यमातून 6 एप्रिल 1896 मध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले. अर्थातच हे आयोजन सुद्धा ग्रीसमध्ये अथेन्स या शहरात झाले. या स्पर्धेला 14 देशातील 241 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मात्र यामध्ये सर्व पुरुष खेळाडू होते. पियरी कुबर्टीन ने आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात तर केली, परंतु यातील रानटी स्वरूप म्हणा किंवा आजच्या खेळाडूंबद्दल आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा निश्चितच ते वेगळे होते. जसे की या स्पर्धेतील रनिंगची स्पर्धा पूर्ण व्हायला अक्षरशः 3 दिवस लागले. तसेच जलतरण स्पर्धा ही खुल्या समुद्रात घेतली जात असे, त्यामुळे समुद्राच्या लाटांचा प्रतिकार येथील जलतरणपटूंना करावा लागत असे. एवढेच नव्हे तर 1904 मध्ये तर अमेरिकेच्या एका मैदानी क्रीडापटूला
माफ करा, 1904 मध्ये अमेरिकेच्या एका खेळाडूला वानराच्या उच्छादाला तोंड द्यावे लागले होते, तर दक्षिण आफ्रिकेच्या एका धावपटूला अक्षरशः कुत्र्याने दंश केला होता. दरम्यान 1900 मध्ये या ऑलिम्पिक खेळामध्ये महिलांना पहिल्यांदा प्रवेश देण्यात आला. 5 खेळ प्रकारामध्ये 22 महिलांनी सहभाग घेतला. आपल्याला नवल वाटेल, परंतु ऑलिम्पिक या खेळामध्ये जगात आज दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा शेवटी 1900च्याच ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता. पुढे कधीही क्रिकेट या खेळाला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले गेले नाही. 1906 मध्ये एका विशेष ऑलिम्पिकचे आयोजन अथेन्समध्येच करण्यात आले होते. या ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन समारंभ आणि समारोपीय समारंभ या दोन्ही समारंभाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे कुबर्टीनला अपेक्षित असलेले आधुनिक ऑलिम्पिकचे स्वरूप जे आज आहे, हे स्वरूप या ठिकाणी दिसून आले. पुढे 1908 मध्ये आयोजित केलेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 2000हून अधिक क्रीडापटूंनी सहभाग घेतला. तसेच भाग घेणाऱ्या देशांची संख्या देखील 44 वर पोहोचली आणि जवळजवळ 10,000 प्रेक्षकांनीही या स्पर्धांना हजेरी लावली. पुढे 1924 मध्ये पॅरिस येथे ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले. या वर्षापासूनच हिवाळी ऑलिम्पिकची सुरुवात देखील फ्रान्समध्ये पामोनिक्स या शहरात झाली. ऑलिम्पिकच्या शाखांचा विस्तार पुढे झाला. 1948च्या लंडन ऑलिम्पिक पासून दिव्यांग खेळाडूंसाठी पॅराऑलिम्पिकची सुरुवात झाली. 2010 मध्ये पहिल्या युवा ऑलिम्पिकची सुरुवात ही सिंगापूर येथे झाली. अशा प्रकारे समर ऑलिम्पिक, विंटर ऑलिम्पिक, युथ ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक असे 4 प्रकार आज खेळले जातात. या ऑलिम्पिकमध्ये आपण वरती पाहिले की प्राचीन ऑलिम्पिकमध्ये ऑलिव्हच्या पानाचा मुकुट आणि ज्यूसची मूर्ती दिली जात असे, परंतु पुढे आधुनिक ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक दिले जाऊ लागले. या पदकांची निर्मिती करण्याचे काम हे यजमान शहर आणि यजमान ऑलिम्पिक कमिटीकडे सोपविण्यात आले आहे. याबाबत एक नियम असा आहे की पदकाची जाडी ही कमीत कमी 3 मिलीमीटर आणि रुंदी ही कमीत कमी 7 मिलीमीटर असली पाहिजे. आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑलिम्पिक पदक हे 1912च्या स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये देण्यात आले होते, ज्याचे वजन 24 ग्राम इतके होते. या ऑलिम्पिकचा ध्वज हा देखील महत्त्वाचा आहे. पांढऱ्या पृष्ठभागावर 5 एकमेकात गुंतलेले वर्तुळ असे या ध्वजाचे स्वरूप आहे. हे 5 वर्तुळे अनुक्रमे हिरवा रंग, पिवळा, निळा, काळा आणि लाल या रंगांची आहेत आणि ही 5 रंग हे तत्कालीन 5 खंडांचे प्रतिनिधित्व करतात. जसे की हिरवा रंग ऑस्ट्रेलियाचे, पिवळा रंग आशियाचे, काळा रंग आफ्रिकेचे, निळा रंग युरोपचे, तर लाल रंग अमेरिका, उत्तर आणि दक्षिण एकत्र असे प्रतिनिधित्व करते. किंबहुना अंटार्क्टिका हा खंड तेव्हा शोधला गेला नव्हता किंवा किंबहुना त्याचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये नसते, त्यामुळे
यामध्ये अंटार्क्टिका खंडाचा समावेश केला नसावा. हा ध्वज 1914 मध्येच पिएरी दी कुबर्टिन याने बनवून घेतला, परंतु तो पहिल्यांदा 1920च्या बेल्जियम मधील अँट्वर्प शहरात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा वापर करण्यात आला. ऑलिम्पिकचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ऑलिम्पिक मशाल. प्राचीन ऑलिम्पिकमध्ये ही मशाल सूर्य किरणाद्वारे पेटवली जात असे आणि ऑलिम्पिकचे आयोजन सुरू असेस्तोवर ही मशाल पेटती ठेवली जात असे. आजही ती मशाल ऑलिम्पिकच्या उद्घाटनापासून नव्हे तर ऑलिम्पिक ज्या शहरात होणार आहे या शहराची घोषणा झाल्यापासूनच ती पेटती ठेवली जाते आणि खेळ संपेपर्यंत ती पेटती राहते. तर ही मशाल 1896 पासूनच ऑलिम्पिकमध्ये पेटवण्यात येते, परंतु या मशालीची म्हणजे मशाल रिले ज्याला म्हणतात त्याची सुरुवात 1936च्या बर्लिन येथील ऑलिम्पिक पासून झाली. मात्र तेव्हा याचे दूरदर्शनवरून प्रक्षेपण झाले नव्हते, ज्याची सुरुवात 1960च्या रोम ऑलिम्पिक पासून झाली आणि तेव्हापासून ही मशाल रिले ऑलिम्पिकच्या आयोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ऑलिम्पिकमध्ये काही विशेष ऑलिम्पिक म्हटल्यावर जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ किंवा सर्वात मोठे व्यासपीठ समजले जाते. सुरुवातीच्या काळात याला प्रतिसाद फारसा मिळत नव्हता, किंबहुना अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनी ऑलिम्पिकपासून आपल्याला दूरच ठेवले होते. मात्र पुढे लंडन येथील 1908चे यशस्वी आयोजनानंतर अमेरिका आणि रशियामध्ये सुद्धा यात स्वारस्य घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे प्रसिद्धीचे तर कारण झालेच, शिवाय राष्ट्रीय अस्मितेचेही प्रतीक म्हणून ते उदयाला आले. आजपर्यंत ऑलिम्पिकचा विचार केला जाता अमेरिका हा सर्वात यशस्वी संघ आहे, ज्यांनी आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकमध्ये मिळून 1022 सुवर्ण पदकांसह जवळजवळ 2600 पदके जिंकली आहेत. एका खेळामध्ये सर्वाधिक पदकांचा विचार केला जाता चीनने टेबल टेनिस या खेळ प्रकारामध्ये 28 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 53 पदके जिंकली आहेत. तर व्यक्तिगत विचार केला असता अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्स याने 2000च्या सिडनी ऑलिम्पिक पासून ते 2016च्या रिओ डी जानेरो ऑलिम्पिक पर्यंत म्हणजे 5 ऑलिम्पिकमध्ये 23 सुवर्ण पदकांसह 28 पदके जिंकली आहेत. या ऑलिम्पिकमध्ये कॅनडाचा घोडेस्वार इयान मिलर याने सलग 10 ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन एक विक्रम प्रस्थापित केला आहे आणि जो विक्रम न तुटण्यासारखाच आहे. तर अमेरिकेची मार्जोरी ग्रिस्टिंग हिने वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी 3 स्प्रिंगर बोर्ड या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकून सर्वात तरुण ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याचा मान तिने मिळवला आहे आणि हा विक्रम सुद्धा न तुटण्यासारखाच आहे. तर या सर्वांमध्ये भारताचा विचार केला जाता भारताने अँटवर्प येथील 1920च्या ऑलिम्पिक पासून ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकीच्या जोरावर सुवर्णपदकांची बऱ्यापैकी कमाई भारताने केली आहे. ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ 6 सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रमही भारताने केला आहे. आजपर्यंत
बघितलं जातं भारताने ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्य पदक जिंकले आहे. यावेळी आपण यामध्ये आणखी काही पदकांची भर पडेल असा विचार नक्कीच करू शकतो. तर या खेळाच्या आयोजनाचा हा इतिहास आहे. आजही हे आयोजन महत्त्वाचे आहे आणि या आयोजनाबद्दल सर्व जगामध्ये उत्सुकता असते. किंबहुना जवळजवळ 7 वर्ष आधीच निश्चित झाले असते की पुढील ऑलिम्पिक्स कोणत्या शहरात आयोजित होणार आहेत. तर सर्वांना आनंद, प्रसिद्धी औत्सुक्य आणि चित्त थरारकता देणारा या खेळामध्ये 2016 मध्ये आणखी भर पडली, जेव्हा जगात विविध ठिकाणी असलेल्या शरणार्थींच्या संघाला सुद्धा यामध्ये प्रतिनिधित्व करता आले. परंतु असे असले तरी या ऑलिम्पिक मध्येही अनेक अडथळे आले. वर म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला या खेळाची प्रसिद्धी जास्त नव्हती. पुढे जगात झालेल्या 2 महायुद्धांमुळे 1916, 1940 आणि 1944 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन होऊ शकले नाही. शीतयुद्धाचा देखील प्रभाव या ऑलिम्पिकवर होता. 1980च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका प्रणित पाश्चात्य राष्ट्रांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. याचे उत्तर म्हणून 1984च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर रशिया प्रणित कम्युनिस्ट राष्ट्रांनी बहिष्कार टाकला. 1972 मध्ये या आयोजनाला हिंसाचाराचे गालबोट लागले, जेव्हा पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी 3 इस्रायली क्रीडापटूंची हत्या केली. पुढे या ऑलिम्पिकवर आर्थिक स्वरूप बिघडवल्याचाही ठपका ठेवण्यात येतो. जसे की 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकचे जे आयोजन ॲडॉल्फ हिटलरने मोठ्या धूमधडाक्यात केले, तेचपासून ऑलिम्पिकचे आयोजन म्हणजे चंगळ, पैशांची, सुखसुविधांची चंगळ असाच समज केला जातो. आणि ते खरेही आहे, कारण ऑलिम्पिक कुठे आयोजित केले आहे या शहरावरून आपल्याला ते नक्कीच लक्षात येते. विशेष म्हणजे अमेरिकेत झालेल्या 1984च्या लॉस एंजेलिस पासून ही चर्चा जास्त जोराने सुरू झाली. पुढे सोल दक्षिण कोरिया, बार्सिलोना स्पेन, अटलांटा अमेरिका आणि सिडनी ऑस्ट्रेलिया यांची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे ऑलिम्पिकचे आयोजन त्यांना महागात पडले नाही. परंतु पुढे 2004च्या ऑलिम्पिक नंतर ग्रीस आणि 2016च्या ऑलिम्पिक नंतर ब्राझील, किंबहुना 2012च्या ऑलिम्पिक नंतर लंडन, इंग्लंड यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली. त्यामुळे ऑलिम्पिकच्या आयोजनाबद्दल आणि त्यात होणाऱ्या खर्चाबद्दल नियंत्रण असावे असाही विचार पुढे येत आहे. परंतु अशा सकारात्मक आणि नकारात्मक बाबी ह्या प्रत्येकच घटनेला असतात किंवा प्रत्येक गोष्टीच्या इतिहासाला या गोष्टी असतातच. परंतु असे असले तरी खेळाचा एक सर्वात मोठा महोत्सव म्हणून हा ऑलिम्पिक जगाला नेहमीच आनंद देत आलेला आहे आणि जगातील सर्वच खेळाडूंना आपला खेळ उंचावण्याची प्रेरणा देत आलेला आहे. शिवाय नवोदित खेळाडूंना काही करून दाखवण्याची संधी प्रदान करत आलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज महामारीतून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या जगाला आनंदाचे 2 क्षण नक्कीच देणारा ठरणार आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. तर अशा या ऑलिम्पिक खेळामध्ये आपल्या भारत देशाची कामगिरी आता पावे तो सर्वोत्तम असावी
अशी आपण आशा करूया. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.